मीरा आणि महिमामध्ये खूप जास्त साम्य आहे, कारण मी खूप लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्यातली आहे. माझ्या हातात असेल तर मी खरंच मदत करते आणि त्यात असंही होतं की मी उडी मारून तिच्यापर्यंत पोहोचते, परत तिला बाहेर आल्यावर पण उचलून घेते. सो ते बळ हातातही असणं, मनगटात तितकं बळ असणं तिला उचलून घ्यायचं साठी, कारण ती एक असेल 27 वगैरे वजन आहे तिचं, 27 किलो वगैरे असे बाबा म्हणाले. सो ते पण एक टास्कच होतं. आणि त्याची उडी मारतानाही त्याच्याही पेक्षा टास्क होतं की एक 6-7 किलो वजन बांधलं होतं. त्यामुळे समोर आल्यानंतर माझं असं झालं की म्हणत की हाय, म्हणलं की सॉरी कोण. सो माझा हा झोन झाला होता आणि बाबा म्हणाल ओळखलं नाहीस, म्हटलं की नाही, कारण या लुकमध्ये त्यांना कोणीच नाही ओळखू शकत. ते एकदम वेगळंच लुक आहे त्यांचा. सो मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना ओळखलंच नव्हतं आणि बाबा मला नेहमी सांगतात तू मला ओळखलंच नाही. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या एका नवीन परिवाराला भेटायला, आणि तो परिवार थोडंसं हॉरर आणि थ्रिलर आहे. आणि त्या परिवारामधील एक आपली गोड अशी अभिनेत्री, ती म्हणजे तिचं कॅरेक्टर नेम मीरा आहे, पण खरं नाव महिमा आहे. हॅलो, कशी आहेस? मी मस्त, आणि थँक्यू मला इंट्रोड्यूस करून दिल्याबद्दल. बाकी तुझं लूक काय म्हणतोय? लूक नवीन आहे आणि आधीच्या सिरियलपेक्षा थोडा वेगळा आहे, तर तुला काय म्हणायचं त्या बाबतीत? लुक हा खूपच सिम्पल आणि सोबर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ही कोकणातल्या गावातली एक मुलगी दाखवली गेली आहे. सिम्प्लिसिटी ठेवून आजकाल आपण असतं की खूप छान दिसण्याचा प्रयत्न करत असतो, तर हा तोच एक प्रकार आहे. आणि आजकाल आपण खूप बघतो की फॅशनमध्ये तितकी ओढणी नाही आहे, ती थोडीशी मागे गेली आहे. पण एक 20 वर्षांपूर्वी ओढणीला खूप महत्त्व होतं. तशीच ही मीरा आहे, ती ओढणीला खूप जास्त महत्त्व देते, त्याचा खूप जास्त उपयोग करते. आणि लूकबद्दल बोलायचं झालं तर खरं तर माझे डोळे आहेत ते थोडेसे हेझल आहेत, पण या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट असल्यामुळे मी आता लेन्सेस लावलेले आहेत. सो म्हणून हा ओव्हरऑल लुकच वेगळा दिसतोय. खूप छान आणि गोड अशी दिसते तुझ्या कॅरेक्टरसारखी. नाव जसं तुझं मीरा आहे तशी तू आहेस हे माहितीच आहे, आणि कॅरेक्टरमधून सुद्धा ते जाणून देते. तुझं ते लहान मुलीवरचं जे प्रेम आहे, किंवा तुला लहान मुलं अशी आवडतात, ही ते कॅरेक्टरचं डिमांड होती किंवा ते कॅरेक्टर आहे. तर तुला काय म्हणायचं, तुला ॲज अ महिमा पण लहान मुलं खूप आवडतात का? मीरा आणि महिमामध्ये खूप जास्त साम्य आहे, कारण मी खूप लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्यातली आहे. माझ्या हातात असेल तर मी खरंच मदत करते. मीराचं असं आहे की ती मागचा पुढचा विचार न करता मदत करायला धावते. मी पण तशीच आहे, मी मदत करायला मला आवडतं, लोकांमध्ये राहायला आवडतं. आपल्याशी कोण कितीही वाईट वागले किंवा समोरच्याचा रिस्पॉन्स नसला तरी आपण छान वागायचं, ही आपल्या घरातून आपल्याला शिकवत आलेलं असतं. सो खूप साम्य आहे मीरामध्ये आणि महिमामध्ये. सो मला असं वाटतं की मला फार काही टास्क टाईप नाही आहे, पण काही गोष्टी होत्या मीरा कॅरेक्टरसाठी, ज्या म्हणजे तिला स्विमिंग येणं गरजेचं होतं. तिला 13-14 फूट पाण्यामध्ये उडी मारायची होती एका मुलीला वाचवण्यासाठी. तेच मी म्हणणार होती, तू जशी म्हणालीस ना की मी धावून जाते, असं तू मीरा म्हणून धावून गेलेलीस, आणि तुझ्या त्यामागचा जो स्ट्रगल होता, आणि जे पाण्यात उतरलीस तू 12-13 तास, आणि तू खूप जास्त टेक घेतलीस. हो, कारण कसं असतं की अंडर वॉटर शूट करत असताना आम्ही फक्त अंडर वॉटरच शूट करत होतो. सो सगळ्या प्रकारचे, सगळ्या साईडनी, सगळ्या अँगलने शूट करायचं असतं. सो तो जे काही आपलं 13 तास 14 तास आम्ही शूट करतो, तो पाण्यातलाच सिक्वेन्स असल्यामुळे आम्हाला 14 तास मला पाण्यात राहणं गरजेचंच होतं. आणि त्यात असंही होतं की मी उडी मारून तिच्यापर्यंत पोहोचते, परत तिला बाहेर आल्यावर पण उचलून घेते. सो ते बळ हातातही असणं, मनगटात तितकं बळ असणं तिला उचलून घ्यायचं साठी, कारण ती एक असेल 27 वगैरे वजन आहे तिचं, 27 किलो वगैरे असे बाबा म्हणाले. सो ते पण एक टास्कच होतं. आणि त्याची उडी मारतानाही त्याच्याही पेक्षा टास्क होतं की एक 6-7 किलो वजन बांधलं होतं, कारण डीप तितके आपण जाऊन होल्ड करू शकू. तर त्यासाठी ती एक मनाची म्हणजे मनस्थिती करणं, की मनाने आपण रेडी होणं की आपल्याला आता उडी मारायची आहे, या झोनमध्ये येईपर्यंत मला थोडासा वेळ लागला. पण जसं जसं टेक होत गेले, जशी मी 2-4 वेळा उड्या मारल्या, तर मला थोडासा आत्मविश्वास आला आणि मी त्या दिवसासाठी ते एक टास्कच समजलं होतं. आणि जेव्हा दिवसाचा लास्टचा शॉट झाला तेव्हा असं झालं की ओके, आपण टास्क खूप छान प्रकारे कंप्लीट केला आहे, कारण जे डिरेक्टरला शॉट्स हवे होते ते त्यांना तसे मिळत होते, आणि त्यांनी अख्ख्या क्रूने माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. सो एका आर्टिस्टसाठी ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसू शकते. आणि जेव्हा प्रोमो आला तेव्हा तर असं झालं की म्हणजे आपण जी काही मेहनत घेतली ती मार्गी लागली आहे, ह्याची ती पावती होती. सो मला खूप छान वाटलं आणि वेगळा म्हणजे अनुभव होता माझ्यासाठी तो. ही जी पावती म्हणालीस ना तू, जेव्हा प्रोमो आला तेव्हाच तुला मिळाली, कारण ते खूप कठीण असं पाण्यामधून उडी मारणं आणि ते उचलून वरती येणं, आणि तू जे
म्हणतात ना, सफल झालं तुझं सगळं प्रयत्न जे सफल झाले. खूप भारी झाला आणि प्रोमो येत आहेत तशी मीरा खूप छान दिसत आहे. तर तुला असं मीरा कॅरेक्टर आणि बाकीची ती छोटी जी आहे वेदा, तर तिच्यासोबतचं वेदाच ना, वेदाचं. तू अशी बघितलंच मी कधी. वेदा जी आहे तिच्यासोबतचा तुझा बॉन्ड कसा झालाय आता? खरं तर ऑनस्क्रीन वेदा ही माझ्यासाठी अजून अनोळखीच आहे. ती माझ्या कोणीच ओळखीची नाही आहे. आणि तरी जसं मीराचं कॅरेक्टर आहे की ती ओळखीचा माणूस आहे का हे काही बघत नाही. समोरचा माणूस प्रॉब्लेममध्ये आहे तर ती त्याला जाऊन मदत करते. त्याच्यासाठी ओळख तिच्यासाठी खरंच गरजेची नाही आहे. सो तशी ती तिला नाहीच ओळखत. बघू आता पुढे जाऊन तिच्या म्हणजे तिला तिची मदत करण्याची संधी मिळते का हे तर सगळं आता आपल्याला सिरियलमध्येच कळेल. पण जेव्हा मी तिला वाचवलं तेव्हा मी खरंच तिला ओळखत नव्हते. ती माझ्यासाठी अनोळख होती आणि माझ्या कॅरेक्टरनुसार किंवा माझ्या सवयीनुसार मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिला मदत करायला गेले. सो तो एक किस्सा होता. तुझा जो सांगुलपणा आहे की तू मदत करायला धावून जातेस, पण ॲज अ महिमा म्हणतेस. आता तुझी ही सेकंड सिरियल असेल आणि तुला मिळाले काम आणि तू ते पार पाडतेस खूप छान प्रकारे. पण तुझ्या सगळ्यांसोबत जे सिनियर आर्टिस्ट आहे, तुला खूप मोठ्या लोकांसोबत काम करायला मिळणार आहे. तू त्याच्याबद्दल काय सांगशील? कसं असतं ना की आपण आर्टिस्ट म्हणून जेव्हा काम करत असतो, आता तर मी खूपच लहान आहे. त्या मानाने मी खूप मोठ्या आणि सिनियर लोकांसोबत काम केलं आहे. शरद पोंक्षे सर किंवा किशोरीताई किंवा आता मनोज सर. आता इथे पण सगळे सिनियरच आहेत. पण ते एक बर्डन असतं आपल्यावरती सिनियर लोकांसोबत काम करण्याचं. पण ना लकीली टचवूड मला आत्तापर्यंत सगळे असे आर्टिस्ट मिळाले जे खूप मिळून मिसळून राहतात. जे हे जाणवू देत नाही की आम्ही कसे सिनियर आहोत किंवा ते प्रेशर येऊ देत नाही. ते आपल्यामध्ये मिक्स होऊन तुम्ही आत्ताही पण बघितलं असेल जेव्हा बाबा आणि माझं बॉन्डिंग सुद्धा की आम्ही सीनसाठी ती मेहनत घेत असतो आणि सीन पुरता आम्ही कोण असं नाही दाखवत की मी सिनियर आहे किंवा मी मोठा आहे वगैरे असं फील येऊ देत नाही. सो मी लकीली अशाच लोकांसोबत काम केलं आणि खूप सिनियर लोकांसोबत मला काम करायला मिळतं. सो हे दडपण पण हळूहळू निघून जातं. आणि कसं असतं ना की जितकं आपण कम्फर्टेबल होतो ना किंवा जितकी छान बॉन्डिंग होते तितकी ती स्क्रीनवर दिसते. सो आर्टिस्ट म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच असतो आणि आमची टीम पण खूप छान आहे. खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे. सो माझ्यासाठी ही खूप मोठीच गोष्ट आहे की मला सिनियर लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. पण थोडंसं एक बर्डन असतं ते आहेच. ते बर्डन तुझं जाईल लवकर, कारण मी आता पाहिलं त्यांनी अरे आपण त्यांना वेगळं हवंय. ते जे म्हणाले मनोज सर, त्यातून कळालं की तुमचं जे बॉन्ड आहे ते किती भारी असेल आणि ते तुला बघतायत की अरे ही आहे इथे. खूप भारी बॉन्ड क्रिएट झालाय. पण आता तू थोड्या दिवसांनी खूप लोकांसोबत काम करणार आहेस. तुझी काही पूर्वतयारी आहे का त्यासाठी? आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की एक आपण कलाकार म्हणून ब्रॉड माइंडने काम करणं गरजेचं असतं. आपण जिथे काम करतो त्या कामापुरता राहणं किंवा त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं. सो आत्ता ह्या प्रोजेक्टपुरती माझं आत्ता तरी असं आहे की हा प्रोजेक्ट छान करायचा आहे. आपण मीरा म्हणून किती बरोबर आणि किती त्याच्या जवळ जातोय हे जास्त गरजेचं आहे. किंवा मीरा म्हणून मी अजून काय करू शकते हे मी शोधण्याचा प्रयत्न करते. ऑब्व्हियसली पुढे मला छान प्रोजेक्ट करायचेच आहेत. पण त्याच्यामध्ये पण माझी नेहमी आर्टिस्ट म्हणून हेच असणार आहे की मी घेतलेलं कॅरेक्टर मी किती त्या पात्राला न्याय देऊ शकते. सो माझा प्रयत्न हाच असणार आहे. उगाच खूप पुढचं विचार न करता मला असं वाटतं की आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण 100% देऊया. या बेसवरती मी आत्ता तरी काम करते. खूप भारी. तू सध्या एकदम नर्वस आहेस का गं? नाही. आता कसं झालं की सगळेच ते त्यांना तर जसं घसा चुकतोय. रिपीट सगळं होत आहे. म्हणून मी फार सेम प्रश्न विचारायच्या भानगडीत पडत नाहीये. पण मला एक आवडेल ऐकायला तुमचा मनोज सरांसोबतचा तुझा काही किस्सा झालाय का? किस्सा असं नाही म्हणता येणार. पण आता बेसिकली आमचे दोघांचे सीन्स लागतात. कारण बाबा आणि मी असे सीन्स असतात. पण प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलो मला माहिती होतं की मनोज दादा बाबांचे रोल करतात. पण ते माझ्याशी जेव्हा भेटले तेव्हा ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये होते आणि मला माहित नव्हतं की त्यांचा हा लुक आहे. त्यामुळे समोर आल्यानंतर माझं असं झालं की म्हणत की हाय म्हटलं की सॉरी कोण. सो माझा हा झोन झाला होता आणि बाबा म्हणाले ओळखलं नाहीस. म्हटलं की नाही, कारण या लुकमध्ये त्यांना कोणीच नाही ओळखू शकत. ते एकदम वेगळंच लुक आहे त्यांचा. सो मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना ओळखलंच नव्हतं आणि बाबा मला नेहमी सांगतात तू मला ओळखलंच नाही. आणि त्याहीपेक्षा ते जेव्हा सेटवर येऊन बसले तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की स्पॉट दादानी म्हणजे जे आमच्याकडे असतात दादा जे चहा कॉफी विचारत असतात त्यांनी त्यांना चहाही विचारला नव्हतं. त्यांचं झालं की कोणीतरी येऊन बसलंय मला जाऊन. सो हा एक किस्सा आहे की मी पहिल्यांदा त्यांना ओळखलं नव्हतं कारण त्यांच्या कॅरेक्टरमुळे. अगोदर भेटलोच नाही आम्ही, डायरेक्ट कॅरेक्टरच्या रूपातच भेटलो. सो
माझं असं झालं की सॉरी मी नाही ओळखलं बाबा तुम्हाला. सो हा एक किस्सा झाला होता. किती भारी, म्हणजे त्यांचं ते काम आणि जे सगळं मेकअप दादांचं आणि जे कॉस्ट्युम डिझायनरचं काम आहे ते पार पडलेलं आहे अशा. खरंच कारण शूट करत असताना पण ते खूप कॅरेक्टरमध्ये असतात. कधी कधी ते काय बोलतात बेसिकली मीराला काय कोणालाच कळत नाही. तर मला असं वाटतं की लहानपणी आपल्याला जसे आई बाबा आपल्याला बोलता येत नसतं आणि ते तर्क लावून आपल्याला काहीतरी त्या काय म्हणायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात ना, तसंच मी बाबांना समजून घेण्याचा प्रयत्न करते की नक्की त्यांना काय म्हणायचं आहे, पण ते काही माझ्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते स्मशानात राहत आहेत. सो मी त्यांना काळजीपोटी जेवण घेऊन जात असते. सो हे माझं प्रेम आहेच बाबांबद्दल, पण मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. तू नक्की समजून घेशील आणि पुढे तुमचं आई आणि मुलीचं सॉरी बाबा आणि मुलीचं नातं नेहमी आई आणि मुलगीची जोडी असते ना, त्यामुळे पटकन बाबा आणि ही वेगळी जोडी मला असं वाटतं की हे वेगळं बॉन्डिंग लोकांसमोर शेअर होईल. आणि आई आणि मुलीचं बॉन्डिंग तर आपण सतत नेहमी बोलत आलोय, पण बाबा आणि मुलगीचं एक बॉन्डिंग असू शकतं किंवा ते किती छान असू शकतं. मुलीला बाबांची किती काळजी असते हे खूप रेअर आपण बघितलंय. सो हे पण ह्यातनं दिसेल असं मला वाटतं. ऍक्च्युली त्यामुळेच गणलं आता. पण बाबा आणि मुलीची जी जोडी आहे ना ती आता गाजणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तू इमॅजिन पण नाही करणार तेवढं प्रेम तुम्हाला भेटणार आहे. आणि तुमच्या दोघांना टच तुम्ही सतत आणि असं सुंदर सुंदर काम करत राहा. VFXच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा आणि जे हॉरर आणि थ्रिलर गोष्टी बघायला भेटणार आहेत ते नक्की बघणार आम्ही. थँक्यू. तू प्रेक्षकांना काय सांगू शकते? मी प्रेक्षकांना इतकंच सांगू इच्छिते की आमची ही नवीन सिरियल येते. वेगळा अंदाज घेऊन येतोय आम्ही तुमच्यासमोर. VFX आणि थ्रिलर गोष्ट आहे, हॉरर आहे. ह्याच्यामध्ये नात्यामधला गोडवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हरवलेला गोडवा परत एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सो ह्याच्यामध्ये खूप जास्त ट्विस्ट असणार आहेत, सतत ट्विस्ट असणार आहेत आणि वेगाने ही सिरियल पुढे जाईल. आणि लोकांना फार आवडतं की वेगाने सिरियल स्टोरी लाईन पुढे जाणाऱ्या गोष्टी. सो या सिरियलच्या माध्यमातून एक वेगळं जग निर्माण होणार आहे आणि मला नक्की वाटतं की प्रेक्षक त्यामध्ये खूप जास्त इन होतील आणि त्या विश्वामध्ये एंटर करतील. सो तुम्हाला हा वेगळाच अंदाज बघायला मिळेल जो सिरियलमध्ये शक्यतो नाही बघतायत. तर मला असं म्हणायचं आहे की सोमवार ते शनिवार झी मराठीवरती 17 तारखेपासून 10:30 वाजता आमची तुला जपणाऱ्या सिरियल येणार आहे, तर तुम्ही नक्की बघा.